पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या थोरांदळे गावातील 6 वर्षांचा रवी पंडित मिल हा चिमुरडा बुधवारी संध्याकाळी 5:45 बोरवेलमध्ये पडला। एनडीआरएफची टीम आणि स्थानिक प्रशासन शर्थीचे प्रयत्न करतात। बोरवेल 200 फुटांचा आहे आणि रवी सुदैवाने 10 फुटांवरच अडकलाय। किसान सभेच्या वतीने लॉंग मार्चची हाक देण्यात आल्यानंतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शेतकरी नाशिकमध्ये दाखल झालेत। सकाळी 9 वाजता किसान सभा लॉंग मार्चला सुरुवात होईल। खरतर बुधवारी दुपारी हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना होणार होता, मात्र गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले। त्यांनी किसान सभेच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं। सुमारे 2 तास चाललेली चर्चा निष्फळ ठरली। किसान मोर्चा आपल्या लॉंग मार्चवर आता ठाम आहे। सरकारकडून जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं किसान सभेनं स्पष्ट केलंय आणि जर का सरकारनं लेखी हमी दिली तर आंदोलन स्थगित करू असं देखील किसान सभेनं स्पष्ट केलंय। त्यामुळे आता सरकारचं संकटमोचक ठरलेले गिरीश महाजन लॉंग मार्चच्या संकटातून सरकारला बाहेर काढू शकणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी 12वीची परीक्षा आजपासून सुरू होतीये। 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2019 दरम्यान 12वीची परीक्षा पार पडेल। राज्यभरातून 14,91,306 विद्यार्थी या परीक्षेला बसतात। 2,957 केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल। परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी बोर्डानं 252 भरारी पथकांची नेमणूक केली आहे। परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी आणि परीक्षा केंद्रांचं चित्रीकरण करण्याच्या सूचना भरारी पथकांना देण्यात आल्या। परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांना मोबाईल बंदी देखील घालण्यात आली आहे। निष्का नरेश हसनगडी या विद्यार्थिनीला विशेष बाब म्हणून आयपॅडवर परीक्षा देण्याची मुभा देण्यात आली। अध्ययन असक्षमतेमुळे तिच्या डॉक्टरांकडून ही सूचना देण्यात आली आहे। त्यामुळे हा निर्णय घेतला गेलेला आहे। ती मुंबईतील सोफिया कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे। जालना जिल्ह्यातील अंबड आणि भोकरदन तालुक्यात गारांचा पाऊस पडलाय। पिंपळगाव रेणुकाईसह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे वीज गायब झाली आणि त्यामुळे ग्रामस्थ मात्र हैराण झाले। पुलवामा हल्ल्याचं प्रकरण ताजं असतानाच हिमाचल प्रदेशातील किन्नौर तिबेट सीमेवर हिमस्खलन झालं आणि 6 जवान ठार झाल्याची माहिती समोर आहे। भारत चीन सीमेवरील शिपतला भागानजीक बुधवारी सकाळी 11च्या सुमारास ही दुर्घटना घडली। याच ठिकाणी इंडो तिबेटियन दलाचे आणखी काही जवान गाडले गेले असावेत अशी शक्यता लष्कराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली। त्यानंतर आता हिजबुल मुजाहिद्दीननं ही भारताला धमकी दिली आहे। हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर रियाज नायकू यानं धमकीची ऑडिओ टेप जारी केली, ज्यात त्यानं भारतात पुलवामा सारखे आणखी दहशतवादी हल्ले करण्याची धमकी दिली आहे। केंद्रीय गृह राज्यमंत्री राजनाथ सिंह यांनी TV9 मराठीला खास मुलाखत दिली। या मुलाखतीत पुरावे देऊनही पाकिस्तान काहीच करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। संरक्षण क्षेत्रातील आघाडीची अमेरिकन कंपनी लॉकहीड मार्टिननं भारताला नवीन F-21 फायटर विमानं देण्याची तयारी दर्शवली आहे। खास भारतीय हवाई दलाच्या गरजा लक्षात घेऊन हे विमान बनवण्यात आलंय आणि लॉकहीड मार्टिन या विमानांचं उत्पादन भारतातच केलं जाईल। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया धोरणालाही चालना मिळेल। पुलवामा हल्ल्याच्या 5 दिवसानंतर अखेर अमेरिकेनं भारताची साथ दिली आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी पुलवामा हल्ला भयावह असल्याचं म्हटलंय। पाकिस्ताननं दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची भूमिका अमेरिकेनं घेतली आहे। पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांबद्दल पंतप्रधान मोदींच्या मनात कुठल्याही भावना नाहीत, त्यांच्यामध्ये कुठलीही आग नाही असा आरोप पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी केलाय। तसंच पंतप्रधान इम्रान खान यांचं समर्थन करताना पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो हा भारताचा आरोप त्यांनी फेटाळलाय। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सेनेची कठपुतली असल्याचं इम्रानच्या माजी पत्नीनं म्हटलंय। सैन्यानं जे लिहून दिलं तेच इम्रान खान यांनी वाचल्याचा रेहमा खान म्हणतात। इम्रान खान सिद्धांताशी तडजोड करून सत्तेत आल्याची टीकाही त्यांनी केली आहे। जयपूर सेंट्रल जेलमध्ये पाकिस्तानी कैद्याची हत्या करण्यात आली। पाकिस्तानी कैद्यासोबत असलेल्या भारतीय कैद्यानं त्याची दगडानं ठेचून हत्या केल्याची माहिती आहे। शाकीर असं पाकिस्तानी कैद्याचं नाव आहे। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या राजेश यादव यांच्या पत्नीनं गोंडस बाळाला जन्म दिलाय। मुलाला मोठं करून सैन्यात भरती करू असा पतीचा आणि पतीच्या हत्येचा बदला घेऊ अशी भावना यावेळी राजेश यादव यांच्या पत्नी श्वेता यादव यांनी बोलून दाखवल्या। पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 20 मिनिटं पेट्रोल पंप बंद करण्यात आला। सायंकाळी 7 ते 7:20 या वेळेत मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरीतील पेट्रोल पंप बंद करण्यात आले।
राजस्थानमधील बिकानेरच्या एका तरुणानं आपल्या संपूर्ण शरीरावर पुलवामा शहीद झालेल्या जवानांची नावं गोंदवून त्यांना वेगळ्या पद्धतीनं श्रद्धांजली वाहिली आहे. गोपाल सारण असं या तरुणाचं नाव आहे. वेगळा विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन वेगवेगळ्या विदर्भवादी 11 संघटना आणि पक्षांनी एकत्र येत विदर्भ निर्माण मंच केला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीनं सुद्धा सोबत यावं असं आवाहन केलंय. मुंबईतल्या वरळीत लोकमतकडून महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना हाऊस द जोश असा सवाल केला. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाविषयी फडणवीसांना रितेश देशमुख यांनी प्रश्न विचारला, मात्र त्यावर फडणवीस यांनी बोलणं टाळलं. सर्व गोष्टी इथं बोलायच्या नसतात असं उत्तर त्यांनी दिलंय. अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तरही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. युतीमध्ये नैतिकता असली पाहिजे, जर मान्य नसेल तर युती तोडावी असं धक्कादायक विधान केलंय रामदास कदम यांनी. अडीच वर्ष मुख्यमंत्री असा निर्णय झालाय, तसं न झाल्यास युती तोडावी असं विधान त्यांनी केलंय. 56 इंचाची छाती असणाऱ्या सरकारच्या काळात मोठे हल्ले झाल्याची टीका शरद पवार यांनी नांदेडमधल्या महाआघाडीच्या सभेत केली आहे. मला देशाच्या राजकारणाची हवा कळते आणि सध्या देशाच्या राजकारणाची हवा बदलतीये. जनमानसाच्या मनातलं चित्रही बदलतंय असं शरद पवार म्हणतात. वाघाच्या जबड्यात हात घालणारे लोक आता वाघाचे मुके कसे काय घेऊ लागलेत अशी घणाघाती टीका केली आहे छगन भुजबळ यांनी. गेल्या 5 वर्षात विकास दिसला की नाही हे माहित नाही, पण मात्र 50 वर्षांचा विकास, सबनीस यांचा विकास दिसला असं म्हणत सरकारला राज ठाकरेंनी टोला मारलाय. अयोध्या जमीन वादाच्या खटल्यावर 26 फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होईल. घटनापीठातील 5 न्यायाधीशांपैकी एक न्यायाधीश शरद बोबडे हे सुट्टीवरून परतलेले आहेत. दररोज योगासन केल्यास फक्त तुमचं आरोग्य चांगलं राहतं असं नाही, तर तुमचे देशाचे पंतप्रधान होण्याची ही मोठी शक्यता असते असा अजब दावा योगगुरू रामदेव बाबांनी केलाय. छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं ते बोलत होते. पंडित जवाहरलाल नेहरू आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यामागे योगासनांचा हात आहे असं ते म्हणतात. उच्च शिक्षण घेऊन ही नोकरी न मिळाल्यामुळे बीडच्या एका सुशिक्षित तरुणानं शासकीय विश्रामगृहासमोर पदवीधर नावानं चहाचा हातगाडा टाकलाय. याच चहाच्या हातगाड्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी चहाचा आस्वाद घेतला. यावेळी धनंजय मुंडे यांनी 2000 रुपयांची नोट चहावाल्याला दिली, तेव्हा तो चहावाला बाकीचे सुटे पैसे परत देत असताना राहू दे म्हणत धनंजय मुंडे तिथून निघून गेले. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा सुपरफास्ट 50 न्यूज.